आज पाहूत एकदम झणझणीत अशी मिसळ पाव. चला तर मग सुरुवात करता. सुरुवातीला काय करायचं आहे, 1 लिटर गरम पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची, मीठ घालायचं, छान उकळी येऊ द्यायची आणि त्याच्यामध्ये मटकी मोड आलेली घालून घ्यायची. तर 250 ग्राम इतकी मटकी आहे. छान अर्धवट झाकण झाकून आपण याला शिजवून घेऊता. नंतर पाणी याचं निथळून घ्यायचं आहे. तोपर्यंत मसाला करू. थोडंसं तेल घालून घ्यायचं, इलायची घालायची, त्याच्यामध्ये खडे मसाले पूर्ण घालून घ्यायचे, धने मिरची सर्व काही. नंतर आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये खोबर भाजून घ्यायचं आहे. 1 वाटी खोबर आहे आणि 4 कांदे असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. खोबरला तेल न घालतात मी भाजून घेतलं आहे. कांदेसुद्धा छान तेल घालून भाजून घ्यायचे. नंतर त्याच्यामध्ये लसण आलं घालून घ्यायचं आहे. हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्तही करू शकता. आता हे सगळे मसाले थंड करायला ठेवू. तोपर्यंत काय करायचे, पाणी पूर्णपणे मटकीतलं एका साईडला करून घ्यायचं आहे. त्याची मस्त अशी तरी करूता. तोपर्यंत मसाला हा थंड झालेला आहे. थंड झाल्याच्या नंतर मिक्सरमधून फिरवून घ्यायचा. सुरुवातीला खडा मसाला हा वाटून घ्यायचा आहे. नंतर जो ओला आहे ना, कांदा वगैरे आपण वाटलेला तो वाटून घ्यायचा आहे. तर पहा, इथं कांदा लसूण आपल्याला खोबर एकत्रच वाटायचं आहे. कोथिंबीर घालायची, छान याला पाणी घालून असं वाटून घ्यायचं. आता फोडणी देऊ. तर कढईमध्ये 4 माप आपण तेल घालून घेतले. अर्धा चम्मच जिरं, अर्धा चम्मच मोहरी घालायची, मिरची पावडर आवडीनुसार घालून घ्यायचं. वाटलेला जो मसाला आहे तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. खोबर आणि कांद्याचा आहे ना तो वाला. आता छान तेल सुटू द्यायचं आहे. नंतर आपण जो वाटून घेतला ना खडा मसाला तो इथं घालून घ्यायचा आहे. तर 2 चम्मच मी घातलाय. घरगुती आपला जो काही मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे, अर्धा चम्मच. आणि छान याला सुद्धा आपल्याला तेल सुटू द्यायचं आहे. तेल सुटलं की मटकीचं पाणी याच्यावर घालून घ्यायचं आहे. एक कोथिंबीर घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. दणदणीत एक याला उकळी फोडून घ्यायची आहे. एकदम तरीदार झणझणीत असा आपला हा रस्सा तयार होतो. पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा आणि व्हिडिओ पहा. तुम्हाला नक्की मजा येणार आहे.